जय शिवराय, मी दिव्या. आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे विथ ब्लेसिंग. माझा एकदम क्लोज फ्रेंड आहे, ते महडच्या गणपतीला गेलेले. सो आपण महडच्या गणपतीच्या इथून प्रसाद वगैरे घेतला आहे आणि त्यांनी दर्शन वगैरे घेतलं आहे आपल्या हेल्थसाठी, लवकर रिकवर होण्यासाठी. तर आजचा दिवस खूप चांगल्या गोष्टीने स्टार्ट झाला आहे. तर मी तुम्हाला आजची माझी कंडिशन दाखवते, नक्की एक्झॅक्ट काय पायाचं सिच्युएशन आहे ते. ह्या असं गुडघ्याला लागलं आहे, इकडे सगळं फुटलं आहे आणि इकडे पायाला इथे ब्लिडिंग होती आहे आणि सगळंच पाय सरबटलेला आहे. हे बघा, स्वेलिंग वगैरे पण आहे. थोडीशी कंडिशन इकडे तिकडे आहे. तर ही आहे आपली पायाची कंडिशन. आणि इकडे आई आपल्याला एक पेस्ट बनवते आयुर्वेदिक, त्याचा रिझल्ट मी तुम्हाला उद्या सांगेलच. तर पेस्टची प्रोसेस चालू आहे. ही फटकी आणि हळद आहे, त्याची पेस्ट बनवते. इकडे आपण सगळी जखम क्लीन करून ती अप्लाय करणार आहोत. तर इकडे जखम पूर्ण क्लिअर झालेली आहे. आपण ते ऑइल टाकलं ना, म्हणजे सॉरी, जे पाणी टाकलं ना, ते NHचं पाणी आहे, म्हणजे सलाईनचं पाणी आहे. आणि इकडे आता आपण सगळं क्लीन केलेलं ड्राय करून घेऊयात कापूसने. आणि थोड्याच वेळात आपण आता पेस्ट लावून घेऊयात. आजची कंडिशन बघा माझी, आणि आता नेक्स्ट डेचं मी तुम्हाला सांगेलच कशी कंडिशन आहे ते. इथे तुम्हाला माझी अवस्था दिसतच असेल. तर आता मस्त आंघोळ वगैरे करून रेडी बसलेली आहे आणि आपल्याला आईने दिलं आहे सीताफळ. सो आपण सीताफळ खाऊया. असं वेगळी लाईफ चालू आहे की उठायचं, खायचं, झोपायचं. तर सीताफळ माझा ऑल टाईम फेवरेट फ्रूट आहे. मी एनी टाईम रेडी असते सीताफळ खाण्यासाठी. पण आता पावसाचं सीझन आहे, सो काळजी घ्या सीताफळ खाताना. आणि तेवढ्यात आईने मला भुईमुगाच्या शेंगा दिल्या, त्या मी खात होती. कसली सेवा असते ना आजारी पडल्यावर. पण असं काही नाही, माझ्या लाईफमध्ये नेहमीच म्हणजे प्रत्येक दिवशी सेम ट्रीटमेंट भेटते, आजारी असलं तरी किंवा आजारी नसलं तरी. सो थँक्यू सो मच. तर इथे आपल्याला आईने गरमागरम मस्त जेवण दिलं आहे. त्यात नाचणीची भाकर, डाळ आणि वाटाण्याची भाजी. तर मस्त जेवूया. जेवण झाल्यानंतर आपण लगेच ही पेस्ट बनवायला घेतली आहे, जी मी तुम्हाला आधी दाखवली आहे. ही आहे हळद आणि एक हळदीच्या कुड्या आहेत आणि दुसरी फटकी आहे, जी मी आता ठेवली आहे तिथे. आई उगाळती आहे. आणि ही आपली जखम आहे. तर इकडे आता आई आपल्याला पेस्ट बनवते. बऱ्यापैकी पेस्ट झालेली आहे, म्हणजे ही सगळीच आपल्या पायावर होईल, कारण का खूप जास्त जखम आहे, त्याच्यामुळे खूप जास्त पेस्ट लागते. दुपारची वेळ झाली आणि दुपारी आपण थोडंसं पायाला मलम लावूयात. म्हणजे आईने आज आयुर्वेदिक पेस्ट बनवली आहे. तर ही आहे ती पेस्ट. आणि ही आहे फटकी आणि ही आहे आंबी हळद. तर त्याचं उगाळून हे वालं पेस्ट बनवलं आहे. आपण इकडे अप्लाय केले आहे इकडे. आणि ह्यात आपल्या सगळ्या मेडिसिन. तर मेडिसिनचा काहीच फायदा नाही झाला आहे मला. जवळपास 12 दिवस झालेत. 12 दिवसात मी रोज डेली मेडिसिन घेते, रोज 3 टाईम क्रीम लावते, पण काहीच फरक नाही. आणि जेव्हापासून मी फक्त सिंगल एकच दिवस ही पेस्ट लावली आहे, कालचाच दिवस. आणि आज मी ओके म्हणजे चालते वगैरे. तर एकच म्हणायचं आहे की म्हणजे जर तुम्हाला असं काही घडलं, ॲक्सिडेंट किंवा खरचटलं वगैरे, थोडंफार लागलं, तर हे पहिला ट्राय करा. आंबे हळद आणि फटकीचं उघळून पेस्ट बनवा आणि ती अप्लाय करा. खूप जास्त इफेक्ट आहे. म्हणजे लिटरली सिंगल डेमध्ये मी चालायला लागली आहे. देन माझी पायाची स्वेलिंग कमी झाली आहे. आणि इकडे आपल्या सगळ्या मेडिसिन पडले, काही फायदा नाही झालेला आहे. जवळपास परवा दिवशीच मी 1,500ची मेडिसिन आणली आहे परत बरं व्हावं म्हणून. पण त्याचा अजून मी काही यूज नाही केला. रिटर्न हेच यूज करते मी कालपासून. सो आता माझी तब्येत ओके आहे. लेट्स सी किती दिवस लागतात ते, तर बघूयात. इथे मी शांत बसलेली आणि स्वतःच्या पायाकडे बघत होती. पेन होत होतं पण काही करू शकत नव्हती, त्याच्यामुळे शांत बसलेली. तर आज आपल्या घरी एकदम स्पेशल मेन्यू बनतोय, तो म्हणजे ब्रेड पकोडा. तर आता आपण बघूयात, म्हणजे ब्रेड पॅटीस. सो रेसिपीज वगैरे तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेलच. तर इथे आपण ऑलरेडी प्रोसेस सगळी झालेली आहे. सो आता बघा, ही आहे ब्रेड पॅटीसची भाजी आणि इकडे ऑलमोस्ट सगळे भरलेत, आपल्याला फ्राय करायचे. सो आता सगळे फिलअप करून झाल्यानंतर आपण फ्राय करायला जाऊ, तेव्हा मी तुम्हाला दाखवते. इथे आई अनन्याचा होमवर्क घेत होती.
इकडे आपण तेल गरम करायला ठेवलंय. इथे उरलेली भाजी आहे त्याचे वडे करणार आहोत आणि इकडे पॅटीस रेडी आहेत जे आपण म्हणजे तेलात फ्राय करणार आहोत. आणि सगळ्यात सॅड गोष्ट म्हणजे मी हे खाऊ शकत नाही कारण का मला लागलंय आणि हे त्यासाठी चांगलं नसतं. म्हणजे बटाटा परत बेसन वगैरे ह्याच्याने पू धरला जातो. सो मी काय खाणार नाही, फक्त मला बघायचं. आणि सगळ्यात सॅड आहे कारण का मला हे आवडतात. वडापावपेक्षा मला हे जास्त आवडतं. सो जाऊ देत. इथे आपल्या ब्रेड पॅटीसची पूर्ण तयारी चालू होती. बेसन मिक्स केलेलं आणि आता आपल्याला पॅटीस सोडायचे होते तेलामध्ये. हे बघा पूर्ण फ्राय झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आपले पॅटीस पूर्णपणे रेडी आहेत आपल्यासमोर. आणि माझं तोंड पडलंय कारण का मी खाऊ शकत नाही. तर आता आपण मंचुरियन भजी बनवतोय. बघा कशी रेसिपी आहे. रेसिपी म्हणजे ऑलमोस्ट झालंय, पीठ कालवतोय. तर दाखवते तुम्हाला. इथे आपली मंचुरियनची तयारी चालू आहे पण कार्यक्रम फेल गेलाय. तर एक चुकी झालेली आहे. आपल्याकडे कलर आहे ना तो टोमॅटो रेड आहे म्हणून आपल्या मंचुरियनचे कलर थोडेसे डिफरंट असतील. बघायला भेटेल तुम्हाला. ऑरेंज कलरचा नाही आणलाय कलर, ऑरेंज रेड सॉरी टोमॅटो रेड कलरचा कलर आहे. त्यासोबतच आता आपले मंचुरियन पण फेल गेलेले आहेत. तुम्हाला दिसतच असेल किती खराब झालंय ते. आपण रात्रीचं जेवण करूयात. स्पेशल मेनू आहे म्हणजे व्हेज मेनू आहे आणि दुपारचीच भाजी आहे ही आपली वाटाण्याची. आणि इकडे कोबीची भाजी आहे, 2 भाकरी आहेत, एक नाचणीची आणि तांदळाची भाकरी आहे आणि इकडे डाळ आहे. आणि मगाचा मेनू तो मगाशी म्हटले ना टोमॅटो रेड कलरचे जे मंचुरियन आपण बनवणार आहोत दाखवते मी तुम्हाला. प्लॅन फेल गेलेला आहे. मंचुरियन वेगळेच पकोडे झालेत म्हणजे खराब झालंय. तर मस्त जेवण करूयात. इथे मी जेवण करून थोडा वेळ बसलेली आणि उठायचं ट्राय करत होती पण सगळ्यात जास्त पेनफुल होतं कारण का एका जागेवर बसल्यावर तिथून उठणं खूप त्रासदायक आहे. त्यात तुम्हाला दिसतच असेल. आता लाईफमध्ये पहिल्यांदाच असा प्रसंग फील करते म्हणजे सगळ्यात वर्स्ट आहे. खूप जास्त पेनफुल आहे हे सगळं. त्याच्यामुळे काळजी घ्या. एकच बोलेल तुम्हाला, काळजी घ्या स्वतःची. आता मी थोडीशी चालली पण एकदम बेकार पेन होतंय. ब्लिडिंग पण व्हायला लागली आहे. खतरनाक. ते पूर्ण असं काय म्हणतो आपण त्याला ताणून धरलंय. त्याच्यामुळे जसं चालायला जातो ना तसं तसं पायातून रक्त यायला सुरुवात होतोय. हे बघा इकडे ब्लिडिंग होतीये, इकडे सुद्धा होतीये. म्हणजे लिटरली चालायला गेल्यावर पायाला झणझण्या मारतायत. खूप जास्त पेन होतंय. म्हणजे त्याचा घट्ट पकडून धरला आहे आणि त्याच्या शिरा मोकळ्या नाही आहेत आणि जे लागलं आहे ना ते सांध्यावर लागलं आहे. त्याच्यामुळे जसं पाय ठेवतो ना तसं ब्लिडिंग व्हायला सुरुवात होते. खतरनाक राव, जबरदस्त. लय पेन होतं आहे. त्याच्यामुळे सेफ ड्राईव्ह. सेफ नाही म्हणता येणार पण कोणता इन्सिडेंट केव्हा घडेल आपण सेफ राहिलं पाहिजे. आपली बाजू एकदम क्लिअर असली पाहिजे. पण कोणता इन्सिडेंट केव्हा घडेल ते आपण सांगू नाही शकत. सो थोडंसं काय म्हणतो आपण अलर्ट राहा. तर हा व्लॉग इथेच एंड करूयात आपण. जर तुम्हाला व्लॉग चांगला वाटला असेल, नॉर्मल व्लॉग आहे, घरची लाईफ आहे, जे माझं आत्ताचं शेड्यूल चालू आहे ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. सो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे. बाय बोल पिऊ.